वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये, इवन नवीन एपिसोडमध्ये, म्हणजे सिंधुदुर्ग सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये. आता झोपून उठलो आहे, फ्रेश वगैरे म्हणजे झालो आहे, म्हणजे आंघोळ नाही गेलं आहे, बाकी फ्रेश झालो आहे, तोंड धुतले, दात वगैरे घासलेत. कारण आज आम्ही चाललो आहे वॉटर स्पोर्ट्स करायला आणि बोटिंग करायला, बोट राईड करायला. त्याच्यामुळे आम्ही फक्त फ्रेश झालो आहे. आता चहा वगैरे घेतले आणि आता इथून आम्ही निघू बोट राईड करायला. तिथून आम्ही जाऊ, काही 7 पॉईंट आहेत, 1.5-2 तासाची राईड आहे. ती राईड केल्यानंतर आम्ही पुन्हा येऊ हॉटेलवरती आणि मग आम्ही हॉटेलच्या समोर जे बीच आहे, रिसॉर्टच्या समोर, त्या बीचवरती थोडंसं एन्जॉय करू. तर हा एपिसोड फक्त बीच राईड्स आणि पाण्याबरोबर मस्ती मजा करायचंच एपिसोड असणार आहे. कुत्रे मस्त मस्ती करतात तिकडे, पिल्लं, कुत्र्यांची पिल्लं सगळी काळी काळी येते, एकच गोरा आहे. मित्रांनो, आम्ही जी बोट बुक केले ते बोटवाले आलेत. आता आम्ही चाललो आहे बोट ज्या साईडला आहे, बोटिंग ज्या साईडनं होते त्या साईडला. तर श्वेता आणि अजू गेल्या पुढे, मी निघालो आहे, किरण आणि निमिषा पण निघाल्या, मागून येत आहेत. मित्रांनो, इथून आम्ही आता पुढे जाऊ कर्ली नदीमध्ये, नदीच्या दिशेने. अरे या लवकर. मित्रांनो, आम्ही आता बोटिंग सफरीला चाललो आहोत. कुठे चाललो आहे? बोटिंग सफर करतोय आता. कुठले पॉईंट बघा ते? 7-8 पॉईंट बघणार आहे. ते काय चिवला बीच आणि डॉल्फिन पॉईंट. चिवला बीचला नाही, दुसरा आहे आय थिंक भोगवे बीच. भोगवे बीच, डॉल्फिन पॉईंट, ते काय रे, कुठले पक्षी ते? संगमला जाणार आहोत. सिगल बर्ड पॉईंट बघणार आहोत. आणि ते झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 तासाची सफर आहे. आणि ते झाल्यानंतर मग आम्हाला ती लोक सुनामी आयलंडला ड्रॉप करते. मग तिकडे आम्ही 1-1.5 तास थोडा वॉटर स्पोर्ट्स वगैरे करू आणि मग परत बॅक टू पॅव्हेलियन आमच्या हॉटेलच्या समोरच्या समुद्रात. यस. काय आलं? एक नवीन आम्ही गेस्ट, सेलिब्रिटी गेस्ट. ए श्वेता, थांबो जरा, केवढे फास्ट चालत आहे. इथे सगळे ठेवलेले आहेत, तुम्ही विकत घेऊ शकता. रेंटवरती आहे? नाही, विकत घ्यायचे. विकत. मित्रांनो, विकत टी शर्ट मिळतात इथे. बोटिंग राईड्स किंवा आपला वॉटर स्पोर्ट्ससाठी जायचं असेल किंवा कोणी काय आणले नसतील तर असे. मित्र बाबू, हे विकत मिळतात की रेंटवर? भाड्याने मिळतात की विकत? 100 रुपये टी शर्ट. हे कितीला? सगळ्या गोष्टी बाहेरच्या 100च्या. शर्ट मस्त आहेत रे. ते शर्ट पण 100चे. आतली शर्ट आहेत. आतली नाही, बाहेरचे 100. आतले कितीला? आतले कितीला? 150 रुपये. मित्रांनो, आता समोर दिशेला बोट लागलेली आहे कर्ली नदीत. कर्ली नदीतून आम्हाला येणार आहेत बोटीतून स्पॉट दाखवायला, टुरिस्ट स्पॉट दाखवायला. किरण असावं जरा. काय तिकडे जायचंय? सगळ्या बूट लागलेल्या दिसतील तुम्हाला इथे. ही आहे कर्ली नदी आणि ह्याच्यात असं बोट राईड करायला मिळते.
आम्ही केलं आहे 1800 रुपये 7 पॉईंट. आता कुठे कुठे पॉईंट आहे ते आपण पुढे बघूच. आता बोटीत बसून बोट निघालाय आमची आणि आमच्याबरोबर कोण आहे? निखिल दादा. निखिल भाई मला सर्व स्पॉटची माहिती सांगा पण. आणि हे ओके आपलं चॅनल आहे ना याचं. चॅनल पहिली माहिती तर घेऊया चॅनल नंतर. आणि हे इकडे सगळे बसलेत. फोटो काढा रे. मोबाईल कशाला घेऊन आलात तुम्ही लोक? घालू मग घालू म्हणजे त्यांना माहिती पडलं नौके दिसत आहेत. जरा जॅकेट घाला जॅकेट. मला जरा बक्कल चांगली वाली द्या. मित्रांनो सगळ्यांनी इथे लाईफ जॅकेट घातलेले दिसतील तुम्हाला. पूर्ण कर्ली नदीच ना? कर्ली नदी ना पूर्ण? म्हणजे खाडी आहे. अच्छा खाडी. शेपूट आली पोट आला. अच्छा पाण्यात बुडून राहिलेला कपड आहे. हा समोरचा संगम पॉइंट आहे. हा वाला. हा नाटक दिसतोय तो अरबी समुद्र आहे. अच्छा. तिकडे आणि आपण आलो ती कर्ली नदी. कर्ली नदी. इथे एकत्र आली संगम झालाय. नदी म्हणजे इथे खाडी आहे. ही खाडी आहे आणि तो जी बोट आहे तो समुद्र आहे आणि हे संगम झालाय ना. लाटा येत आहे तिथपर्यंत समुद्र. अरे ह्या साईडला बघ ना येत नाही ना. लाटच नाही. लाटच नाही. 25 किलोमीटर आतमध्ये गेल्यावर नदी होते. गोड होतं. हा. होतं एक गड आली समुद्राला. समुद्राचं खारं पाणी. नदी तिथपर्यंत आतमध्ये असं त्या भागाला खाडी पडते. ओके. मालवण तालुक्याचा आहे ना. पलीकडचा वेंगुर्ला तालुका आहे समोर. अच्छा हा देवबागला हा इथे एंड होतो काय? हा. हे वेंगुर्ल्याला जायचंय ना? चला तिकडे पाय ठेवून वेंगुर्ला फिरून आलो आम्ही. तो ना समोर दिसेल तो संगम कर्ली आणि अरबी समुद्र. कर्ली खाडी आणि अरबी समुद्राचा इथे संगम आहे. आणि हा इथे देवबागचा एंड पॉईंट. आणि अपोजिट साईडला वेंगुर्ला तालुका. एक पाण्याला हा यार वेगळा कलर आहे बघ. पाण्याला उंची पण नाही. पाण्याचा कलर आहे. अच्छा मोठी सर्व त्या साईडने जातात. एक पण बोट जाणार. मग वाळूचा कलर आहे. हा ओटी असेल तर इथे. हा, ज्या उदानाची लोटाड असते हा ना, हा हा, त्यावेळी इथपर्यंत चालत येऊ शकतात. ओके. अच्छा म्हणून या कलरच्या हिशोबाने इकडे कोण नाही जात असं. हा, एक अमावस्या पौर्णिमा असते ना त्यावेळी उदान असतं पाण्यात. तेव्हा इथपर्यंत चालत येऊ शकतात. तेव्हा पाणी खूप खाली जातं. हे सिगल पक्षी असतात ना ते इथे थांबून असतात ना, म्हणून त्याला सिगल आयलंड नाव आहे. अच्छा कशा हिवाळ्यात यायला सुरुवात होते. मेच्या एंडिंगला परत रिटर्न जातात. अच्छा परत पावसाळ्या अगोदर समुद्र रम होतो ना तेव्हा. हां ऑस्ट्रेलिया तिकडनं येतात प्रवासी पक्षी. अच्छा ते ऑस्ट्रेलियावरून इकडे येतात. हा दरवर्षी येतात.
पण त्यांना नो पासपोर्ट देवबाग फिरायला येतात, देवबाग तारकर्ली. अलिबागला पण असतं तिथे. हा आले खायला काय नाही. बऱ्याच वेळा समुद्र किनारे असतात ना. ते मच्छी खातात ना त्यामुळे अच्छा. किनाऱ्यावर. ते या साईडला आहे देवबाग. देवबागच्या तिन्ही साईडला पाणी आहे. तिन्ही साईडला पाणी आहे. हा संगम आणि आपण आलो तर खाडी. खाडी. इकडे काढ फोटो. पण हे असं तिन्ही साईडला पाणी आहे देवबागच्या. फुल पाणी आलं तर कधी असं आतमध्ये शहरात एंट्री नाही केली. मागे चौकशी पण झालं होतं त्यावेळी काही ठिकाणी आलं होतं आपण. गावात पाणी आलं होतं. हा. नदी वगैरे त्याचं फारच आलं होतं. ही भरती आल्यावर कुठपर्यंत पाणी चढतं? एक वाळू ओली आहे ना तिथपर्यंत जातं. अच्छा. आत गेलं तर विहिरीला पाणी त्या हे करेल इफेक्ट. पक्षी उडाले, पक्षी उडाले, सीगल उडाले. आले 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 आले. काय ते उडाला उडाला पक्षी उडाला. हे बघ इथपर्यंत लाट आहेत बघ. हा त्याच्याकडलं लाट हे नाही ना. आपण अजून खाडीत आहोत ना. नाही आपण खाडीतच आहोत ना. आता समुद्र झाला. इकडनं पुढे समुद्र चालू आला. हा संगमचा एरिया आहे. हा संगम जॉईंट. हा बघ, तिथं आता ना. हळू हळू हा. हॅलो. हा धूप. सेल्फी स्टिकच नाही आणली ना. मी तुला सांगितली ना अशी सेल्फी स्टिक घे करून. डॉल्फिन पॉइंट. इकडनं डॉल्फिन पॉईंट चालू होतं. अच्छा. समोर ती खडकं दिसतायत. हा. समुद्राचा गेट झाला. हा तुला त्या साईडला किनाऱ्यावर. अच्छा लेफ्टला तिकडे. त्याच्या पण पुढे जाणार आहोत. एक आम्हाला एक जास्त एरिया भेटतो. मला तिकडे तिथं दाखवणार. अच्छा. ओके. इथून तिथपर्यंत जाणार तिथे. हा त्याच्या पण पुढे जाणार. ओके. म्हणजे क्रोकोडाईलच्या तोंडाच्या पुढे जाणार. शहरनं जर कंटिन्यू हवा चालू राहिली तर अच्छा थंड पाणी असेल तर मासे किनाऱ्याजवळ येतात. पाण्याचा टेम्परेचरचा विषय असतो. अच्छा. एक समोर हा भोगवे बीच आहे. हे इकडे बघा. लेफ्टला बघूया. भोगवे बीच. टॉप 10 बीचेस आहेत. हां. त्यात त्याला नामांकन मिळालंय स्वच्छ व सुंदर. म्हणजे अच्छा. महाराष्ट्रातलं. भारतातलं. हा इंडिया. अरे वा. हा यार एकदम बघ ना. नीट आहे ना. इकडे कोणी येतच नाही. तिथे बघितलं आपण गेलो तिथे त्याला घाण करून ठेवलंय. येतात ते बाटल्या आपल्या तिथे टाकतात, प्लास्टिकच्या रॅपर टाकतात. हा म्हणूनच लोकवस्ती कमी असेल तर घाण कमी होते. नाही टुरिस्ट लोकच खराब करतात रे. मग गावातले थोडी खराब करतात. आता तुझ्या 2-3 वर्षाच्या तुम्ही सांगता. अच्छा इकडे तसं नव्हतं का. मराठी पासपोर्ट कुठे इथे श्वास. किती जेटी आहे बघूया बीच. खडका आहे की किनाऱ्यावर. म्हणजे खडकं आहेत. ओके ओके. त्या मधला पोर्शन मला असं वाटलं जेटी सारखं आलं रे. तिथे लाईट हाऊस. तिकडनं घेतली. मग इथे जायला पाहिजे होतं आता आपण. सुरमई हा, ते काय. काल कडून हा हेच बोलत होते आज आले ते सुरमई तिकडे भेटते. हा. म्हणजे ठराविक समोर या डोंगरावर छोटा किल्ला आहे. निवती किल्ला बोलतात. निवती शेवटी किल्ला. निवती नाही रे. निवतीचा किल्ला. म्हणूनच मी बोललो झेंडा दिसला म्हणून किल्ला दिसला तेव्हा.
अच्छा ओके. हा, इकडनं पुढे निवती गाव झालं त्याला. एवढं गाव आहे. हा. हे बघा काय सॉलिड आहे का? कोणच नाही रे. कॉर्नर मस्त आहे बघ ना. प्रायव्हेट बीच आहे, प्रायव्हेट ओके. हे ते पण मस्त छोटंसं बीच तयार झालं इथे. काय तयार वाळू तयार होईल. हा, वाळू. कसं घर्षण होऊन त्याची बारीक कट झाली की वाळू टाकतात. अच्छा हे मस्त आहे ना. ते वाळू इकडे बोटी लागत नसतील ना. नाही, खडका आहेत ना तिथे. हां मग इकडे यायला तिकडनं जा ऑप्शन. हा, वरनं उतरून यावं लागतं. ती कशाला कोण येते? येतात येणार आहे काय असं हा, शूटिंग वगैरे. आहे बघ ना मस्त ऑप्शन आहे तो. मित्रांनो हा समोर दिसेल तो तुम्हाला भोगवे बीच आणि हा इथे वरती निवतीचा किल्ला पण खडका आहे, जाळी टाकून आणि इथे मला दिसतील दगड. अरेंजमेंट बघा कशी झाली आहे ती दगडाची. नाही, सामान पण मग ते काढता कशी येतात जाळी नाही टाकू शकत तर. जाळीचे प्रकार वेगळा असतो. जाळ्यात तसं जाळ असतं. मोठ्या मच्छीसाठी वेगळं असतं. त्याचा साईज वगैरे वेगळी असते. अरे खाली उतरून नाही मच्छी काढत ना, कोणाचं जाळीच टाकतात ना. हा, जाळी. अरेंजमेंट बघ ना कशी आहे. मित्रांनो हा दिसतोय तो निवती बीच आहे आणि इकडे निवती गाव आहे. छान सुंदर असं स्वच्छ छोटासाच बीच आहे पण खूप सुंदर आहे. ते दोन्ही साईडला बीच आहे. अच्छा ओके. मित्रांनो हा दिसेला गोल्डन रॉक, हा निवती बीच आणि त्याच्या साईडला इकडे एक छोटासा बीच आहे तो पण निवती बीचच आहे. पण हा सॉरी या मधोमध आहे ना हा. हा मधोमध आहे त्याच्या पुढे तो पूर्ण निवती बीच आहे ना. गोल्डन रॉक का म्हणतात त्याला? चमकतो म्हणून पिवळा दिसतोय ना लांबून. गोल्डन रॉक का म्हणतात पण याला. ओके ओके इथे इथे खाली. ओके हां खाली गोल्डन गोल्डन दिसतंय. याला इकडनं द्यायला का मध्येच आहे? आहे ना तिकडनं. इकडून आहे ना? हां असतं ना. हा, शेवाळ आहे. शेवाळा. खडकांना येतात ना. हां 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 आपलं तवा असतं. हां हे खाली ना. जर सटकन झटकन फुल स्लीप. हे म्हणजे समुद्राच्या आतली ती वनस्पती असते तशी. हा, ते वनस्पती आहे. प्रकार भरपूर आहे. अच्छा शेवाळ शेवाळ. शेवाळ. त्याला ती लोटा ऍड झाली आहे ना, म्हणून ती झाडं वरती आहेत. अच्छा हे बोटिंगसाठी फेरीसाठी लो टाईड चांगली की हाय टाईड चांगली? आता काय नाही, समुद्र शांत पाहिजे. बरं. हवा जास्त नाही पाहिजे. दिसलं काय त्याच्यात कडकं? पूर्ण हातमध्ये दिसलंच का ते? हा बघ एक अजून छोटूसा बीच. तो आला.
पांढरी शुभ्र एकदम. फुल मजा येते बोट राईड करायला. तुम्हाला येते का मजा? ऑलमोस्ट आमचे सगळे स्पॉट झाले. आता आम्ही जाऊ सुनामी आयलँडला. सुनामी आयलँडला सुनामी आयलँडला जाऊ. तिथून मग सुनामी आयलँडचे आता जे टेंट आहेत ते काढलेत आणि दुसरीकडे शिफ्ट केलेत. बिकॉज सुनामी आयलँडच्या आजूबाजूची वाळू वाहून गेल्यामुळे त्याचं थोडं डीप झालं आहे, थोडं रिस्की आहे म्हणून त्यांनी त्याच्याच पुढे एक बीच आहे तिथे शिफ्ट केले सर्व स्टॉल वगैरे जे होते ते. बोटपती बहु उडी मारायचे ऊपर नीचे. बोट आले छे. हा इंजिन स्लो झालेलं आहे भाई. कॉन्फिडन्स लेवल बघ ना का वाढला. आओ मच्छी खावा, आओ सुरमई पापलेट खावा, आओ आवे पकडवा, आवे आवे लोच. अरे निमिषाचाच प्रॉब्लेम आहे. ताजी 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 मच्छी. फोटो काढ कधी बसलाय भाऊ. मित्रांनो इथे भोगवे बीचचा एंड होतो. इथे दिसेल तुम्हाला. आयलंड होतं नाही आहे. अच्छा कमी झालं आता. 2021 पर्यंत इथे वॉटर स्पोर्ट वगैरे झाले. अच्छा लॉकडाऊनला जे चौकडे तुम्हाला एकच भाग आलाय. म्हणजे त्या ह्याच्यानंतर जसं तुफान आलं त्यानंतर पूर्ण वाहून गेलेली काय? खोल झालं. बापरे. ते तुला केवढंसं दिसतंय ते. तिथे समोर मोरेश्वर. पण हे म्हणजे सुनामीमध्ये तयार झालेलं ना. सुनामीच्या अगोदर छोटं बेट होतं. हां. पारंपरिकच आहे. हां काय आलं संगमची वाळू सुनामीच्या वेळी आतमध्ये सरकली ना, हां. त्या आयलंडला थोडीफार अडवली गेली. त्याचा एरिया वाढला. अच्छा सुनामी आयलंड नाव ठेवलं. इथे डीप किती असेल? एक 15 ते 20 फूट. 15-20 फूट जास्त नाही. 15-20 फूट. ते कसं तुम्हाला कमी जास्त भेटतं. अच्छा काही ठिकाणी कमी आहे. संगम देवबाग आणि ते भोगवे बीच म्हणजे वेंगुर्लाचा भाग आहे. त्याच्यामध्ये हा संगम आहे आणि मध्ये जी वाळू दिसते इथे ते आहे सुनामी आयलँड. आणि इकडे चाललं तर आपण वॉटर स्पोर्ट्स करायला. मिनी केरळ.
दिसेल हे मिनी केरळ, म्हणजे किनाऱ्यावरती अशी केरळामध्ये नारळाची झाडं असतात. तर इकडे पण हा पॅच तसाच आहे, म्हणून इकडे या स्पॉटला मिनी केरळ म्हणतात. अच्छा, ओके ओके. पाण्यामध्ये ते तिकडे नारळाची झाडं दिसतात ना, तिथे मोरेश्वर देवस्थान आहे आणि म्हणून याला मोरेश्वर आयलंड नाव पडलं आहे. मित्रांनो, दिसेल आता सुनामी आयलंडवरती जे स्टॉल होते किंवा वॉटर स्पोर्ट्स होते ते आता इथे मोरेश्वर आयलंडला शिफ्ट केले, कारण तिथली वाळू कमी झाल्यामुळे आता सगळ्या स्टॉल इकडे आले. तर आपण आता आलो इकडे मोरेश्वर आयलंडला, दिसतील तुम्हाला इथे मागे स्टॉल. मित्रांनो, मी आता इथे मोरेश्वर बीचला नाश्ता करायला बसलो. रावण चटणी मागवले, रावण चटणी खाऊन मोदक पण ऑर्डर करणार आहोत आणि मग वॉटर स्पोर्ट्स. म्हणजे अंगात ताकद घेतो है ना, ताकद वाढली की हवेत. हे ना मस्त मोदक आहेत रे. मित्रांनो, आम्ही पण आता इथे वॉटर स्पोर्ट्स करणार आहेत. त्यासाठी आम्ही इथे आता चाललो तिकीट काढायला. 700 रुपये पॅकेज आहे 3 राईड. 3 राईडमध्ये कुठला? बंपर बना, जेचकी बंपर बनाना. 5 द्या, 5 जण 5 पॅकेज. हां, 5 जणांचा पॅकेज किती राहू? 3500. आणि ते वेगळं काढावं लागेल ना. पैसा गिनो जल्दी जल्दी. 3500 झाले. मित्रांनो, मी आता इथे तिकीट काढलेत, 5 पॅकेज घेतलेत. 5 पॅकेजमध्ये बनाना राईड, बंपर राईड आणि जेचकी आहे. तर आम्ही 5 जण घेतलेत. 5 जर पॅकेज घेतलं आहे, एक सिंगल पॅकेज आहे 700 रुपये आणि सिंगल बंपरचे 200, बनाना 200 आणि जेचकीचे 400 रुपये, 800 होतात. पण पॅकेजमध्ये 700 रुपये होतात. तर आपण हे काढलं आणि आता पॅरासेलिंग करायला तिथे जाणार आहोत, पण त्याच्या आम्ही नंतर बघू. आधी वॉटर स्पोर्ट्स करून घेतो. रेडी झालं आहे, दिसेल तुम्हाला. लाईफ जॅकेट वगैरे घातले आहेत इथे, सगळ्यांनीच लाईफ जॅकेट घातले. कोण जातं आहे? पहिला नंबर कोणाचा? तुझा जा. मित्रांनो, किरण गेला आहे जेचकीवरती, दिसेल तुम्हाला. डन. मित्रांनो, तुम्हाला दिसेल आता राजू गेला इथे. आला. असं जेव्हा येतं ना तेव्हा मानायला लागते बसं. बाकी काय नाही वाटत त्याच्यात. तर जेचकी केली आहे. आता श्वेता आणि निमिषा जाणार आहे, तोपर्यंत आम्ही पॅरासेलिंग बुक करून येतो. हां, जा लवकर बस. हां, हे हात अडकवायचे.
तर हे मध्ये मध्ये काय करताय? तर मी आता चाललो आहे पॅरासेलिंग करायला. आता या बोटीमध्ये होतो, इथून आता पॅरासेलिंगच्या बोटीमध्ये ट्रान्सफर करणार मला. आम्ही जेचकी एक राईड केला, 2 राईड पेंटिंग ठेवलं आहे. पॅरासेलिंग करून आल्यानंतर मग आम्ही बाकीच्या 2 राईड्स कंप्लीट करू. आम्ही पॅरासेलिंग ज्या बोटमध्ये करतात त्या बोटमध्ये आलो आहे. या बोटमधून या बोटमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला. कसं वाटतंय पॅरासेलिंग करायचं? अरे घेऊन जा ना, तयारी करताय सगळ्यांना. कसं वाटतंय? घाबरायला होतंय? निमिषा कैसा लग रहा है? बहुत डर लग रहा है. बहुत डर लग रहा है. हम लोग को ही नहीं आया है. हाँ तो पहला तुमको ही भेजा हम लोग ने. तुमको देख कर हमारा कॉन्फिडन्स बढ़ेगा ना. तुला कसं वाटतंय? मोटिवेट कर रहे तुला कसं वाटतंय? काय नाही वाटत? तुम्ही जा अगोदर. लाईफ जॅकेट काढून घ्यायचं. कसं वाटतंय? अजून तरी काहीच नाही वाटत आहे. हा रेडी आहे? रेडी आहे? रेडी आहे? त्याच्या हात टाक. अरे या हात थरथरतो हिचा. रेल्वे घेते
मित्रांनो आता आम्ही परत राईड्स वगैरे संपवून वडापाव खायला घेतले आणि हॉटेल कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो. हे दिसतंय तिथे हॉटेल आहे. हॉटेल काय रे हॉटेलचं नाव? सुनामी आयलंड. त्या बोटीमध्येच हॉटेल उघडलं आहे. तिथे आम्ही आता वडापाव घेतलेत. आणि आता मित्रांनो मी आता ड्रोन वगैरे उडवला आहे. ड्रोन उडवून मस्त छान असा व्ह्यू आला आहे. फोटोज वगैरे काढलेत. आता दिसेल तुम्हाला भरती सुरू झाले. आता हे स्टॉल अर्धे पाण्यात बुडतील. आता आम्ही चाललो आहे आमच्या बोटवाल्याला शोधायला. हा का चला. आता आम्ही आज जातो आहे आमच्या बोटीमध्ये तिथे आणि परत जिथून बोटिंग स्टार्ट केलं तिथे. खूप मजा केली आज. धमाल आली. आता जाऊया हॉटेलवरती. त्याशिवाय जेवूया परत पाण्यात जाऊया. मग आंघोळ करून संध्याकाळी परत फोटोशूट करू. बाय बाय मोरेश्वर आयलंड. बाय बाय. मित्रांनो वॉटर स्पोर्ट्स वगैरे पॅरासेलिंग वगैरे करून आलो आहे. बोटिंग करून आलो. बोटिंग राईड्स ज्या होत्या त्या करून आलो. खूप छान छान पॉईंट होते. 7 पॉईंट दाखवले आम्हाला. तर आलो आहे येऊन फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या बीच जो रिसॉर्टच्या समोर जो बीच आहे ते एक्सप्लोअर करायला. संगमापर्यंत चालत जाणार आहोत. थोडं फोटोशूट ड्रोन शूट करणार आहोत. तर हा बोट राईड आणि वॉटर स्पोर्ट्सचा जो व्हिडिओ आहे तो आपण सेपरेट केला आहे आणि तो वेगळा एपिसोड आपण केला आहे आणि तो एपिसोड मी इथे थांबवतो आहे. जर हा वॉटर स्पोर्ट्स आणि साईट सीनचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये नवीन व्हिडिओ सगळं. तोपर्यंत तुमची रजा घेतो.